नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात झटपट बनणारी मस्त रसरशीत गोड रेसिपी। काहीतरी गोड खायची इच्छा असेल किंवा घरी पाहुणे येणार असतील, त्यांच्यासाठी काहीतरी गोड झटपट बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी नक्कीच बनवू शकता। बनवायला सुद्धा अतिशय सोपी आहे आणि चवीला तर जबरदस्त लागते। तर चला तर मग ही मस्त रेसिपी पाहूया। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाव वाटी दही घेतलेला आहे। दही शक्यतो ताजं असावं, जास्त आंबट नसावं। यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं। घरी बनवलेलं दही सुद्धा वापरू शकता किंवा बाहेर जे मिळतं ते सुद्धा वापरू शकता। आता गोड पदार्थ आहे म्हटल्यानंतर थोडीशी वेलची पूड यामध्ये घातली। चांगलं टेक्स्चर येण्यासाठी 4 चमचे दूध पावडर घालायची। चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा। आता हे आपल्याला 5 मिनिटे फेटून घ्यायचे। दह्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घातल्यामुळे हे मस्त फ्लफी बनेल। तर 5 मिनिटे हे चांगलं फेटून घेतलेलं आहे। सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स झालेल्या आहेत, थोडंसं हे फ्लफी बनलेलं आहे। आता यामध्ये 2 वाटी मैदा घालायचा आहे। मैदा चाळून वापरायची गरज नाही, असाच घातला तरी सुद्धा चालेल। आता मैदा जर वापरायचा नसेल तर 2 वाटी गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ वापरू शकता। आता दह्यामध्येच हे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। दुधामध्ये हे आपल्याला मळून घ्यायचंय, पाण्याचा वापर करायचा नाही। तर हे पहा, अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे। दूध रूम टेम्परेचरचंच पाहिजे, गरम किंवा थंड नसावं। तर थोडं थोडं दूध घालत हे आपल्याला मऊ भिजवून घ्यायचंय। तर अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं, त्यातलं फक्त 2 ते 3 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे। आणि हे पहा, व्यवस्थित मऊ हे भिजवून घेतलेलं आहे। अर्धा चमचा यावरती तूप घ्यायचं, पुन्हा चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं। यावरती झाकण किंवा कापड ठेवून फक्त 10 मिनिटे भिजवून घ्यायचे। एवढ्या वेळेमध्ये शुगर सिरप सुद्धा करून घेऊयात। तर त्यासाठी एका कढईमध्ये 2 वाटी साखर घ्यायची। ज्या वाटीने मैदा घेतलेला होता त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतली। त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं। आता साखर आपल्याला चांगली विरघळून घ्यायची आहे आणि एक उकळी काढून घ्यायची। याचा आपल्याला एक तारी पाक करायचा नाही, गुलाबजामसाठी जसं शुगर सिरप बनवून घेतो तसंच बनवायचं आहे। तर हे पहा, याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे। अगदी थोडासा चिकटपणा येईपर्यंतच हे आपल्याला शिजवून घ्यायचंय। एकदा याला उकळी आली की मंद आचेवरच याला हलवत राहायचं। यामध्ये सुद्धा अर्धा चमचा वेलची पूड घालायची। मिक्स करून घेतलं, पुन्हा 1 मिनिटभर शिजवून घेतलं। हे पहा, याला आता चिकटपणा यायला सुरुवात झालेली आहे। यापेक्षा जास्त हे शिजवायचं नाही, दोन्ही बोटांनी थोडंसं थंड झाल्यानंतर चेक करून पाहायचं। हे पहा, चिकटपणा आलेला आहे, पण तार वगैरे काही बनत नाही। गॅस लगेचच बंद केला। शुगर सिरप आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचंय। तोपर्यंत कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे। किचन ओट्यावरतीच हे मी लाटून घेणार आहे, त्यामुळे तिथेच व्यवस्थित मळून घेतलं। याचा एक मोठा गोळा करून घ्यायचा। आपल्याला हे जास्त लाटत बसायची गरज नाही, थोडंसंच लाटून घ्यायचंय। याला जाडसरच लाटून घ्यायचं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, इतकं हे मऊ असायला हवं। हे पहा, अगदी इझिली लाटता येते, अजिबात हे घट्टसर नाही, त्यामुळे चिरा वगैरे काही पडत नाहीत। साधारण इतक्या जाडीचं हे लाटून घ्यायचं। चौकोनी आकारामध्ये सुरुवातीला कट करून घेतलं। आयताकृती आकार येईल या पद्धतीने हे कट करून घेतलं। शंकरपाळीसारखं सुद्धा चौकोनी आकारामध्ये बनवू शकता। तर हे पहा, याची जाडी तुम्ही पहा, साधारण इतकं हे जाड ठेवायचंय। तर हे सगळं आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। अगदी कडकडीत असं तेल गरम नसावं किंवा अगदी थंड सुद्धा नसावं। मीडियम फ्लेमवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। याची जाडी थोडीशी जास्त असल्यामुळे तळायला थोडासा जास्त वेळ लागतो। आतपर्यंत हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण हे आतपर्यंत व्यवस्थित तळून घेतलं ना की हे शुगर सिरप मध्ये टाकल्यानंतर पाक सुद्धा व्यवस्थित आतपर्यंत मुरला जातो। तर हे पहा, याचा आता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे। तर हे पहा, या रंगावरती येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचंय। आता तळल्यानंतर लगेचच हे शुगर सिरप मध्ये टाकायचंय। हे गरमच आहे, त्यामुळे पाक मुरायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही। तर 2 बॅच मध्ये हे मी तळून घेतलेलं आहे। कढई जर मोठी असेल तर एकाच वेळी हे सगळं तळून घेऊ शकता। फक्त लक्षात ठेवायचं, मीडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचंय। आतमध्ये थोडं जरी कच्चं राहिलं ना तर पाक आतपर्यंत मुरत नाही। सगळं आता तळून झालेलं आहे। पाकामध्ये सुद्धा हे व्यवस्थित बुडवून घ्यायचं। हे स्वीट आहे ते आता पाकावरती तरंगत आहे। तर हे पूर्णपणे कढईच्या तळाला बसलं पाहिजे, म्हणजे पाक सुद्धा यामध्ये आतपर्यंत मुरलेला असतो। तर यावरती झाकण ठेवून 4 ते 5 तास हे असंच ठेवून द्यायचं, किंवा 1 रात्र जरी हे असंच ठेवणार असाल तरी सुद्धा चालेल। हे मुरण्यासाठी रात्रभर मी हे असंच ठेवून दिलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता पाक व्यवस्थित मुरलेला आहे। हे मस्त टम्म फुगलेले आहेत। याच्या आतमध्ये लेयर्स तयार होतात, त्यामुळे पाक मुरायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो। याला पाकातले केक सुद्धा म्हणू शकता। हे पहा, आतमध्ये लेयर्स तयार झालेले आहेत आणि पाक सुद्धा अगदी व्यवस्थित मुरलेला आहे। गुलाबजाम तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतो, पण गुलाबजाम करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। तर त्याऐवजी झटपट बनणारी ही रेसिपी नक्की करून पहा।
हे पहा, आतपर्यंत पाक व्यवस्थित मुरलेला आहे, मस्त लेयर्स तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.